फक्त म्हणे आज कार्तिक शुक्ल अष्टमी आपल्या लाडक्या शंकरबाबांची आज जयंती। आजच्या दिवशी शंकर महाराज प्रगटले आणि म्हणूनच शंकरबाबांची एक त्यांच्याच भक्तांकडून ऐकलेली एक हकीकत मी तुमच्या पुढे ठेवणार आहे। शंकर महाराजांच्या सदोदित सानिध्यात असलेले कानरे गुरुजी काही वर्षांपूर्वीच त्यांनी देह ठेवला। हे मला एकदा भेटले आणि शंकर महाराजांच्या बद्दल काहीतरी मला आठवण सांगा असं जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा हा त्यांनी सांगितलेला एक प्रसंग आहे। शंकर महाराजांवरती त्यांचा भलताच प्रेमाचा अधिकार होता। शंकर महाराज सुद्धा त्यांच्या अगदी शब्दात होते बरं का। त्यांना कधी उलट उत्तर शंकर महाराजांनी दिलं नाही। शंकर महाराज कधी कधी मद्यप्राशन करत, कधी कधी धूम्रपान करत, हे कानरे गुरुजींना आवडत नसत। शंकर बाबा मद्यपान करताना त्यांना दिसले का ते शंकर महाराजांची अगदी खरडपट्टीच काढत। मग शंकर महाराज त्यांना समजवत, नाही बाबा याच्या पुढे नाही घेणार बरं का। तेव्हा कानरे गुरुजी शांत होत। एक दिवशी शंकर महाराज बसले होते, त्यांच्या अवतीभोवती काही मंडळी होती। सांगितलं जा जाऊन एक दारूची बाटली घेऊन ये। शंकर महाराजांनी ती उघडली, एका ग्लासामध्ये त्यातली दारू घातली आणि तिथे पीत बसले। आणि तेवढ्यातच तिथे कानरे गुरुजी आले। शंकर महाराजांच्या जवळची ती बाटली बघून कानरे गुरुजी अगदी संतापले। महाराजांच्या पुढ्यात येऊन ते विचारू लागले, महाराज हे काय, मद्यप्राशन करू नका, तरी आज तुमचं तेच चाललेलं आहे, तरी आज पुन्हा तुम्ही मद्यप्राशन करतात। शंकर महाराजांनी अगदी हळूपणे सांगितलं, अरे खात्री कर तरी, वरवर तुला दारूची बाटली दिसली म्हणजे का मी दारू पितोय का? त्यावर कानरे गुरुजी म्हणाले, दारूच्या बाटलीत कोण सरबत भरतोय का? नाहीतर काय, अरे बघ आधी, असं शंकर महाराज म्हणाले। त्यावेळेला त्या ग्लासामध्ये गुलाबाचं सरबत होतं। खूप छान असा त्या सरबताचा सुवास कानरे गुरुजींना आला। पण कानरे गुरुजी समजून होते। त्यांनी शंकर महाराजांकडे एक कटाक्ष टाकला, म्हणाले महाराज काय करता, सुधारणार नाही का तुम्ही? शंकर महाराज कडाडून हसले, त्यांना जवळ ओढलं आणि आपल्या मिठीत घेतलं आणि पाठीवरती जोर जोराने धपाटे मारत कानरे गुरुजींना म्हणाले, अरे सगळं सोडून मलाच काय सुधरवायला बसलायस तू? असे आहेत आपले शंकर बाबा। श्री स्वामी समर्थ महाराजांवर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्याकरिता हा चॅनल आताच सबस्क्राईब करा। श्री स्वामीराज माऊली।